ओबीसी कलमसाठी भंडारा पेटला, जनगणनेवर ग्रामपंचायतीचा सामूहिक बहिष्कार, प्रगणकांना गावातून हुसकावून लावले। ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि जनगणनेच्या फॉर्म मध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कलम मिळालाच पाहिजे या न्याय मागणीसाठी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात आता जनआंदोलनाचा वणवा पेटला आहे। 11 मे पासून भंडारा येथे ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने सुरू झालेल्या साखळी उपोषणाला आता ग्रामीण भागातून प्रचंड पाठिंबा मिळत असून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी थेट जनगणनेवरच बहिष्कार टाकून शासनाला उघडे पाडण्यास सुरुवात केली आहे। भंडारा येथील साखळी उपोषणाच्या मंचावर आता समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन वज्रमूठ आवडली आहे। या आंदोलनात समर्थन देणाऱ्या अनेक संघटना पुढे सरसावल्या आहेत। यामध्ये बीएसपी पार्टी, भारत आझाद पार्टी, बीआरएसपी पार्टी, गोसे प्रकल्पग्रस्त संघटना, एकलव्य सेना, भीम आर्मी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारत मुक्ती मोर्चा, संविधान बचाव संघर्ष समिती, सरपंच संघटना, बळीराजा पार्टी या संघटनेसह काही शिक्षकांच्या संघटना देखील या आंदोलनासाठी पुढे सरसावल्या। यामध्ये शिक्षक भारती शासनमान्य संघटना जिल्हा भंडारा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना जिल्हा भंडारा या शिक्षक संघटना व इतर संघटनांनी देखील या आंदोलनास समर्थन दिलेले आहे। हे आंदोलन केवळ उपोषणापुरते मर्यादित न राहता एका मोठ्या जनआंदोलनात रूपांतरित झाले आहे। आपण ज्या संघटनेमध्ये काम करीत आहात त्या संघटनेला देखील या आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन करावे असे ओबीसी संघर्ष समितीने केले आहे। जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये ग्रामसभा आयोजित करून जनतेने प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे। अनेक गावांमध्ये तर जनगणनेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला आता सामोरे जावे लागत आहे। तुमसर तालुक्यातील खापा येथे जनगणनेच्या फॉर्म मध्ये ओबीसी कलम नसल्याचे समोर येताच जागरूक जनतेने प्रगणकांना गावातून थेट परत पाठवले। येथील ग्रामपंचायतीने जनगणनेवर पूर्णतः बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। तसेच बपेरा ग्रामपंचायतीने देखील बहिष्कार निर्णय घेतला आहे। भंडारा तालुक्यातील धारगाव येथेही गावकऱ्यांनी एकजूट दाखवत जनगणनेवर बहिष्कार टाकला आणि गावात आलेल्या प्रगणकांना काम न करताच माघारी परतवले। मोहाडी तालुक्यातील सरपंच संघटनेने अधिक आक्रमक पाऊल उचलत संपूर्ण तालुक्यातच जनगणनेवर बहिष्काराचा सामूहिक ठराव घेण्याचा निर्णय घेतला आहे। लाखनी तालुक्यात देखील या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। लाखनी तालुक्यातील कनेरी दगडी, माणेगाव सडक आणि लाखोरी या ग्रामपंचायतीने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा अधिकृत निर्णय घेतला असून तसे लेखी पत्र तहसीलदार शीतल घावते मॅडम आणि गटविकास अधिकारी संदीप पांतावणे यांना सादर केले आहे। लवकरच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत। ओबीसींची जनगणना व्हावी आणि ओबीसींचा स्वतंत्र कलम व्हावा यासाठी भंडारा जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इटवले यांनी देखील समर्थन जाहीर केले आहे। त्या संदर्भातले बहिष्कार पत्र त्यांनी जिल्हाधिकारी सावंतकुमार यांना दिलेले आहे। त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील सरपंच यांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे। सर्व ओबीसी सरपंच आणि ओबीसीच्या भरोश्यावर निवडून आलेले सरपंच या सर्वांनी या मोहिमेत सहभाग होऊन ओबीसी जनगणनेसाठी सहकार्य करावं असे आवाहन शरद इटवले जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना यांनी केले आहे। स्वातंत्र्यापासून ओबीसींच्या संख्येवर आणि हक्कांवर दरोडा टाकण्याचं काम सुरू आहे। आता ग्रामीण भागातील जनता जागी झाली आहे। गावात प्रगणकांना प्रवेश नाकारून जनतेने आपला संताप व्यक्त केला आहे। आता तरी कुंभकर्णी झोपेत असलेले शासन आणि प्रशासन ओबीसींच्या या हक्काच्या मागणीची दखल घेणार की आंदोलनाचा हा वणवा अधिक भडकणार याकडे आता सर्व ओबीसींचे लक्ष लागलेले आहे। अशाच माहितीसाठी आमच्या एव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।